हाय नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आमचं एक छोटं-मोठं एक दुकान आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आणि हे जे दुकान आहे आमच्या ग्रामीण भागामध्ये आहे. तर हे पाहू शकता, हे टेलरिंगचे दुकान चालू केलेलं आहे बायकोला. आणि हे शिवत आहे सध्या. हे ब्लाऊज आहे, ब्लाऊज शिवते. अशा प्रकारे हे शिवणकाम चालू आहे. आणि हा इकडे बघा, हा लहान मुलगा माझा आहे, तो परेशान करत आहे इथे. तर अशा प्रकारे हे ब्लाऊजचं काम आहे चालू. हे बघा, अशा प्रकारे चांगले हे शिवायला घेतलेले आहे. आणि ही मशीन आणि ही मोटर आणि लाईट गेलेली आहे. आणि हा आमचा छोटू, आणि हे ऑर्डर दिलेली ती ही शिवण्यासाठी दिलेली आहे. आणि हे असं पत्राचे आम्ही साधंच बनवलेलं आहे गावामध्ये. हे बघा, असं वरती कार्पेटर लावलेलं आहे अशा प्रकारे. आणि सोबत आम्ही जे कटलेरीचे सामान, जे लेडीजचं कानातले आणि नाकातले फुले वगैरे असे जे लागतं ते आम्ही इथे विकण्यासाठी आणलेलं आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, आम्ही हे असं आम्ही विकण्यासाठी आणलेलं आहे. हे गाठ्या आणि ही फुले, ही बघा फुलं कानातली, ती ही कानातली. आणि हे साडीला लावतात ते नख पॉलिश असे. आणि ही फुले आणि ही गजरे, ही हार वगैरे असे जे लेडीजचे जे सामान लागते ते आम्ही विकण्यासाठी आणलेलं आहे. तर समोर बघा, असं आहे हे आम्ही कपाट आणलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे विकण्यासाठी हे बांगडे आणि हे गुलाब वगैरे असं, ही पावडर, अशा प्रकारे साबण वगैरे हे आम्ही ठेवलेले आहे. हे पूर्ण कटलेरीचे सामान आम्ही ठेवलेलं आहे. आणि इकडे शॅम्पू वगैरे असं हे दुकान काढलेलं आहे. आणि हे गुगल पे सिस्टम पण केलेलं आहे गावात. असं चालून आम्ही घेतलेलं आहे. ते प्रिंट करून आणि याच्यावरती चिकटवून ठेवलेलं आहे. असा हा दुकानाचा व्ह्यू आहे. आणि आता थोडा रस्त्यावरून दाखवतो, आमचे दुकान कसे दिसते ते दाखवतो. तर पाहू शकता, असं बाहेरून असं दुकान आहे. आणि हे रस्त्यावरच आहे. हा कांदरवाडीला जातो. आणि हा नॅशनल हायवे 8 तिकडे जातो हा रोड. अशा प्रकारे हे आमचे हे रोडवर दुकान आहे. पूर्ण इथे ग्रामीण एरियामध्ये आहे, सिटी एरिया नाही, पूर्ण ग्रामीण. हे पाहू शकता. आणि ही रिक्षा, आमच्याकडे रिक्षा येतात. हे पाहू शकता, असं हे रोडच आहे दुकान. तर मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये काही असं धंदा वगैरे नाही, तर आम्ही एक स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी एक माझ्या बायकोला हे टेलरिंग शिकवलं. आणि त्याला हे छोटंसं दुकान काढून दिलेलं आहे. यातून जेव्हा पुढे अजून आम्ही चांगलं बनवू, हे चांगला चाललं तर अशा प्रकारे एक मनाला एक खूप छान वाटते की एक छोटं मोठं दुकान काढलेलं आहे असं. तर तुम्ही पण सुरू करू शकता. तर अशा प्रकारे हे दुकान आहे असं पाहू शकता. आणि हे सध्या शिवायला चालू आहे. आणि हे बघा, असे पण कानातले आणलेले, हे फणी आणि हे टिकल्या, खूप छान एकदम. हे शाळेतील मुली घेतात. हे कशा कलरचं आहे, हां बघा अशा प्रकारे. हे पाहू शकता, हे केसपट्टे आहेत. काय सांगतात त्याला, केसपट्टेच सांगतात, मुली वापरतात हे. अशा प्रकारे ही शिलाई. वहिनीला मी विचारतो की ही शिवायला तुला कसं वाटतं, म्हणजे आता स्वतः शिवस तर कसं वाटते.
तिला सांगतो ते विचारतो तिला बोलता नाही येत आहे कॅमेऱ्यात. बरा वाटते. बरं वाटते काय? बरा वाटते. वहिनीला मी कॅमेऱ्यामध्ये बोलायला सांगतो तर तिला बोलायला जमत नाही. मग ती सांगते की मला नाही जमत बोलायला. तर अशा प्रकारे हे टेलरिंगचे दुकान आता चालू आहे सध्या. काय नाव काय? लाखात. लाखात? नाही तन्मय नाव, तन्मय. तन्मय नाव. तू ब्लाऊज डिझाईनवाली शिवते ना, ती दाखव ना. नाही आता नेली. नेली सर्व नेली. शिवली ना त्यांनी जोशी लावली. बेस दिसत आहे. काय सांग नाही की काय सांग नाही. नाही सांग केला सांग. तर मित्रांनो छोटासा ब्लॉग मी इथे थांबवतो आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो बाय बाय.